आपण धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. आमचा विश्वास आहे, बायबल सांगतं की परमेश्वर जिवंत देव आहे. तो भक्तांच्या स्थावनामध्ये बसणारा आमचा जिवंत देव आहे. आणि आज खरोखरच आमचा देव आमच्यासाठी अद्भुत चिन्ह चमत्कार करतो. आणि खूप सुंदररित्या उपासनेमध्ये परमेश्वराने ते प्रकटीकरण दिलं की आम्ही खूप काळजी करतो, खूप चिंता करतो, खूप प्रश्न आमच्या समोर आहेत, खूप अडचणी आहेत, खूप परीक्षा आमच्या रोज होत असतात. पण महत्त्वाचं आज देव त्याच्या उपासनेमध्ये त्याने दाखवलं की मी तुला माझ्या डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे सांभाळेन. हालेलुया. मग काळजी करण्यापेक्षा परमेश्वराच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये जास्त प्राधान्य देणं खूप महत्त्वाचं आहे. बायबल सांगते की काळजी करून कुणी आपल्या आयुष्याची दुरी हातभर लांब वाढवित नाही. पण उपासनेद्वारे, वचन वाचण्याद्वारे, प्रार्थनेद्वारे आम्ही निश्चितच प्रत्येक परीक्षेमधनं पार जात असतो. आणि त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला परमेश्वरावर अवलंबून राहणं खूप गरजेचं आहे. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने आम्ही फक्त आणि फक्तच ख्रिस्तावरतीच प्रीती करावी. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचे विचार नसावेत, कुठल्या प्रकारच्या गोष्टी नसाव्यात. आणि त्यासाठी आपण एक शास्त्रभाग वाचणार आहोत. याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 26 वचन या ठिकाणी सांगतं. याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 26 वचन त्याला सापडेल ते वाचेल. आपण धर्माचरण करणारे आहोत. आपण धर्माचरण करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल तर, असे कोणाला वाटत असेल तर तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. हिंदीमध्ये खूप सुंदर लिहिलंय. यदि कोई अपने आप को भक्त समझे और अपनी जीभ पर लगाम न दे पर अपने हृदय को धोखा दे तो उसकी भक्ति व्यर्थ है. यदि कोई अपने आप को भक्त समझे यानी धार्मिक समझे और अपने जीभ पर लगाम न दे तो उसकी भक्ति व्यर्थ है. मी त्याला सांगितलेले की जो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. खूप महत्वाचं वचन प्रभूने आम्हाला ठिकाणी दिले. देवा वचन आम्हासाठी आशीर्वाद करो. आपण या जिभेविषयी पाहणार आहोत जे मनुष्यामध्ये परमेश्वराने दिलेली आहे. प्रत्येक शरीरात अवयवामध्ये जिभेविषयी बायबलमध्ये लिहिलेले आहे. आणि खूप महत्त्वाचा विषय परमेश्वराने आज हा आम्हाला दिलेला आहे. आणि माझा विश्वास आहे की आपण जर या वचनावरती गांभीर्याने वाचलं किंवा मनन केलं तर बरेचसे जे आशीर्वाद आमचे थांबलेले आहेत, जे अडखण आमच्या जीवनामध्ये, त्या आजच्या वचनाद्वारे निश्चित आमचे प्रश्न सुटणार आहेत. आम्ही त्यातनं मोकळे होणार आहोत. आणि ज्यावेळेस बायबल आम्हाला सांगतो की आम्ही खूप धार्मिक आहोत, खूप भक्त आहोत, आम्ही खूप देवाला घेऊन चालणारे आहोत, देवाच्या मार्गात आहोत, वचन वाचतोय, प्रति आठवड्याला आम्ही चर्चला जातो, कौटुंबिक प्रार्थना आहे, सर्व काही चाललंय, आम्हाला वाटतं आम्ही खूप धार्मिक आहोत. पण बायबल आम्हाला या ठिकाणी सांगते तर आपल्या जिभेला जर आळा घालीत नसेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे, म्हणजे त्याची धार्मिकता पूर्णपणे व्यर्थ आहे. जर माझ्या जिभेवरती माझा कंट्रोल नाहीये तर लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. जीभ ची गोष्ट आहे. शरीरामधला जो आमचा अवयव देवाने जो आम्हाला दिलाय त्याच्यावरती आमचा कंट्रोल किंवा आमचा ताबा असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून त्याच पत्रामध्ये 3 अध्यायामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्हाला जिभेविषयी पाहायला मिळतात. जर 5व्या वचनापासून आपण या ठिकाणी पाहिलं तर असं म्हटलेलं आहे, तशी जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टीची फुशारकी मारते.
पहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवती. जीभ ही आग आहे, ती अनितीचे भुवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे. श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे. परंतु मनुष्यापैकी कुणी जिभेला वश करावयास समर्थ नाही. ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरले. तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करीतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा या वचनाद्वारे तुम्हाला झाला असेल. आम्ही खूप धार्मिक आहोत, आम्ही खूप काय आहोत, पण जर माझ्या जिभेवर जर माझा ताबा नाहीये तर बायबल सांगते की तुमची धार्मिकता पूर्णपणे व्यर्थ आहे. इथं वचन पण आम्हाला सांगतं की तिच्या योगे म्हणजे त्या जिभेद्वारे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसाला तिच्याच योगे शापही देतो. आता खूप महत्वाचा विषय आहे. प्रत्येकाचं अंतकरण प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाचे विचार प्रत्येकाला माहिती आहे की मी माझ्या मुखाद्वारे काय बोलतो. मी देवाची स्तुती केल्यावरती माझ्या मुखातनं कोणासाठी अपशब्द निघतात का, मी कोणाची निंदा करत आहे का, कोणा विरुद्ध बोलत आहे का. कारण ही जीभ आहे, ही जीभ ही पूर्णपणे आग लावणारी आणि जिभेद्वारेच भांडणं तंडणं निर्माण होतात. या जिभेद्वारेच नाना प्रकारच्या गोष्टी निर्माण होतात. या जीभ एक असा अवयव शरीरामध्ये, त्याच्याद्वारे बायबल सांगता आम्हाला की आम्ही याच्याद्वारे स्तुती पण करतो आणि आम्ही लोकांना शाप सुद्धा देतो. आम्ही एखाद्याबद्दल चांगलं पण बोलतो आणि त्याची जर पाठ फिरवली की आम्ही त्याच्या विरुद्ध वाईट सुद्धा बोलतो. लगेच समोर दिसलेल्या व्यक्तीला आम्ही त्याला खूप चांगलं बोलतो, खूप चांगले बाबा तू, खूप चांगलं सांभाळतो, खूप चांगला राहतो, खूप चांगलं काम धंदे करतो, सर्व काही चांगलं चांगलं तोंडावर बोलतो. पण जसा त्या व्यक्तीने पाठ फिरवली तसंच आम्ही त्याची निंदा चालू करतो बोलायला. हे का घडतं माहितीये का? वचनाचा अभाव, प्रभूवरची सहभागिता कमी, प्रार्थनामय जीवन कमी, वचन वाचणं नाहीये माझं, प्रभू संगती वेळ घालवणं नाहीये माझा. जो विश्वासणारा व्यक्ती आहे त्याने दैनंदिन जीवनामध्ये फक्त आणि फक्त ख्रिस्ताचाच विचार केला पाहिजे, त्याच्या राज्याच्या वाढीसाठीच विचार केला पाहिजे. म्हणून बायबल सांगते परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोच त्याला शोधतो, जवळ येतोच त्याचा धावा करा. परमेश्वर प्राप्तीचा काळ, हा काळ देवाने आम्हाला दिलेला आहे, ही वेळ देवाने आम्हाला दिली की आम्ही त्या परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं. वचनामध्ये परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोच त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. आज परमेश्वर आम्हाला समीप आहे, आज आमच्या जवळ परमेश्वर आहे, आमच्या वचनाद्वारे देव आमच्या जवळ आहे. स्तुती स्तवनाद्वारे आम्ही देवाला धन्यवाद देत आहोत. तो वचन सांगते की तो परमेश्वर प्राप्तीचा काळ तोच त्याला शोधा. आज आमच्या जिभेद्वारे आम्ही त्या परमेश्वराचं गुणवर्णन केलं पाहिजे, आम्ही त्याची स्तुती केली पाहिजे, त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे, त्याचे उपकार स्मरण केले पाहिजे. ह्यासाठी परमेश्वराने हा अवयव आम्हाला दिलेला आहे. नाहीतर या अवयवाद्वारे आम्ही नाना प्रकारच्या गोष्टी बोलतो, शिव्या शाप लोकांना देतो, लोकांविरुद्ध बोलत असतो. म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं 2 कोरिंथ्याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन असं सांगतं या ठिकाणी, तिथं असं म्हटलेलं आहे, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायस्थानासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. देहाने केलेली गोष्ट, जीभ काय अवयव, देहाचा अवयव आहे. याच्याद्वारे आमचं बोलणं काय, मत्तेकृ शुभवर्तमानाचा 12वा अध्याय आणि
36 आणि 37 वचन तुम्ही वाचल तर त्याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट कळतं की आमचं वागणं आमचं कसं असतं. तसं लिहिले, मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल, कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. एक दिवस मला इथं सांगितलेलं आहे करंथीकराच्या पत्रामध्ये की आम्हाला ते न्यायासनासमोर उभं राहायचंय. न्यायस्थानासमोर जेव्हा मी उभं राहतो त्यावेळेस बायबल सांगते की तू जो जो व्यर्थ शब्द बोलशील, आम्ही सहजही कुठले शब्द बोलून जातो आपल्या लेकरासंबंधी म्हणा, एखाद्या व्यक्तीबरोबर जर जो दोघं तिघं एकत्र मिळले तर नाना प्रकारचे आम्ही त्याचे चौथ्या व्यक्तीची निंदा आमच्याकडनं चालू होते. नाना प्रकारच्या गोष्टी आम्ही बोलत होतो, आम्हाला समजत नाही आम्ही व्यर्थ शब्द बोलत आहोत. आम्ही सहज एखाद्याला बोलता शिव्या देऊन जातो, एखाद्याला शाप देऊन जातो सहज. आम्हाला समजत नाही. काय समजत नाही तर आम्ही देवाचं वचन वाचत नाहीये, प्रभूच्या वचनावरती आमचं लक्ष नाही. तर प्रत्येक गोष्टीचा उलगडा करणारं जर पुस्तक कुठलं असेल तर फक्त पवित्र शास्त्र आहे. हे एक असं पुस्तक आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. म्हणून या ठिकाणी असं म्हणतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागणार आहे. एक दिवस आम्हाला परमेश्वरासमोर उभं राहायचंय, लक्षात घ्या. त्या दिवशी आमचा न्याय होणार आहे. त्या न्यायाच्या दिवशी जे काय असेल ते सर्व काय आमचं उघडलं जाणार आहे आणि परमेश्वराच्या समोर ते सर्व दिसणार आहे, लक्षात घ्या. आम्हाला वाटतं की कालचा दिवस गेला झाला नाही, प्रत्येक गोष्ट आमची त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून डावीवर म्हणतो की ज्या सकाळी उठतो तर माझा प्रत्येक दिवस परमेश्वराच्या वहीत नमूद केला जातो. प्रत्येक दिवस आमचा प्रत्येक दिवस परमेश्वराच्या वहीमध्ये नमूद केला जातो, हे माझ्या लक्षात राहायला पाहिजे. म्हणतो की जो जो व्यर्थ शब्द बोलशील, याचा अर्थ माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द किती महत्वाचा आहे. आम्ही लेकरांना सहज शिव्या शाप देतो, आम्ही आमच्या कुटुंबात नातलगामध्ये सहज काहीतरी बोलून जातो कोणाला तरी वेडवाकडं, आणि त्याच्यामुळे दुरावा निर्माण होतो, गैरसमज निर्माण होतात आणि त्याचा त्रास आम्हाला स्वतःलाच होतो, कारण आम्ही ते बोललेलो आहोत. त्याचे त्रास किंवा त्याचे फटके आम्हालाच बसतात, आम्हाला कळत नाहीये. आम्ही आजारी पडतो, आमचे आर्थिक प्रश्न निर्माण होतात, घरामध्ये वादविवाद कलह निर्माण होतो. त्याच्या मागचं कारण हे की आम्ही व्यर्थ शब्द बोलतो जे देवापासून नाहीये. पण बायबल सांगते की जो जो माणूस व्यर्थ शब्द बोलेल त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. ह्या कारणाने ऐकून ह्या कारणाने सोडून देणं देवाचं वचन नाहीये. देवाचं वचन हे आत्मसात करून अंतःकरणामध्ये साठवून ठेवून त्याच्यावरती मनन करण्यासाठी हे पवित्र शास्त्र आहे. एक साधी गोष्टीचं पुस्तक नाहीये. एक गोष्टीचा पॅराग्राफ वाचला की झाला तर दुसरा पॅराग्राफ उद्या वाचूया, नाही. हे पुस्तक जीवनाचं पुस्तक आहे. हे तुम्हाला नाशातून काढून सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणारं पवित्र शास्त्र आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आज जो काय मी व्यर्थ शब्द बोलले, प्रत्येकाला माहिती की मी काय शब्द कोणाविरुद्ध बोललो असेल, मी कोणाविरुद्ध काय अपशब्द बोललो असेल, सर्व काय प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून तो वचन सांगते की जो जो व्यर्थ शब्द बोलेल त्याचा न्यायाच्या दिवशी त्याला न्यायाच्या दिवशी हिशोब द्यावा लागेल, कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. बोलण्यावरून, जिभेद्वारे आम्ही बोलतो. जी जीभ ही आग लावणारी जीभ आहे. या जिभेद्वारे आम्ही परमेश्वराचं स्तुतिस्तवन सुद्धा करतो आणि शाप सुद्धा देतो. माझ्या भावा बहिणींनो, आज हे लक्षात घ्या की आमचं जीवन हे कशा प्रकारचं आत्मिक जीवन आहे. जर आज आम्ही कोणाविरुद्ध बोलत आहोत, कोणाविरुद्ध आमचं वागणं आहे, तर आज त्या परमेश्वराकडे आपण क्षमा मागूया. तो क्षमा करणारा देव आहे. बोलण्याद्वारे प्रश्न उद्भवत असतील, आमच्या वाईट बोलण्याद्वारे नातेसंबंध तुटत असतील, तर आज आम्हाला समजलं पाहिजे की आमच्या बोलण्याद्वारे न्यायाच्या दिवशी मला हिशोब द्यायचा आहे. मनुष्य समोर द्यायचा नाहीये, तर सार्वसृष्टी निर्माण करता जो देव आहे, यहोवा परमेश्वरासमोर मला हिशोब द्यायचा आहे.
त्याच्या समोर मला उभं राहायचंय. तो मला विचारणार आहे. आम्हाला त्या ठिकाणी खोटं बोलता येणारच नाही. आम्हाला त्यासमोर काही बोलता येणार नाही, कारण प्रत्येक गोष्ट त्याच्या वहीत नमूद केली जाणार आहे. प्रत्येक दिवस माझा त्या ठिकाणी नमूद केलेला असणार आहे. त्या त्या दिवसामध्ये मी काय केलेलं आहे ते सर्व त्या वहीमध्ये नमूद असणार आहे. मी लोकांना आशीर्वाद दिलाय का श्राप दिलाय, मी लोकांची निंदा केलेली आहे का चाहडी केलेली आहे, हे सर्व त्या गोष्टी त्या वहीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. वचन सांगलं की तू बोलण्याद्वारे निर्दोष ठरशील किंवा बोलण्याद्वारे तू दोषी ठरशील. आज आमच्या जिभेवर माझा ताबा आहे का खूप महत्वाचं आहे. ताबा असणं खूप महत्वाचं आहे. कंट्रोल असू दे आपल्या जिभेवरती. आम्ही सहज बोलतो माझ्या भाऊ बहिणींनो, आणि त्या बोलण्याद्वारे खूप काही नुकसान आमचंच होतं. खूप नुकसान होतं आमचं. आम्ही म्हणतो की आमच्या जीवनामध्ये परिवर्तन का येत नाहीये, आमच्या कुटुंबामध्ये शांती का नाहीये, आमच्या बिझनेसमध्ये आम्हाला सक्सेस का नाहीये, आमचा फायनान्स का अडकून राहिलेला आहे, आमच्या शरीरामध्ये सारखे व्याधी का आहेत. याच्या मागचं एकच कारण आहे, आमची जीभ. जिभेवर जर माझा ताबा असेल तर मी बऱ्याचशा गोष्टीपासून स्वतःला राखून ठेवेल. म्हणून इर्म्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 8वं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे, ते असत्य बोलतात, ते तोंडाने शेजाऱ्यांशी सलोख्याचे भाषण करीतात, पण अंतर्यामी त्यावर टपून असतात. त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे, ते असत्य बोलतात, आणि बायबल सांगते की तोंडाने शेजाऱ्यांची सलोख्याचे भाषण करीतात, पण अंतर्यामी त्यावर टपून असतात. 5वं वचन सांगतं की त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवलं आहे. आम्ही सहज खोटं बोलतो. 10 आज्ञामध्ये आम्हाला सांगितलं की खोटं बोलू नको, पण आम्ही सहज खोटं बोलतो. आज जर आम्ही या ठिकाणी आहोत तर मोबाईल अशी वस्तू आम्हाला मिळाली की त्याच्यावर आम्ही सहज खोटं बोलतो. आम्ही तिकडं आहोत असतो एक ठिकाणी, सांगतो दुसऱ्या ठिकाणी. माझ्या भावा बहिणींनो, विश्वासणाऱ्या व्यक्तीला खोटं बोलायचा अधिकार नाहीये. जे काय असेल, ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत, जिथं आहोत, ते फक्त आणि फक्त आम्ही सत्यच बोललं पाहिजे. म्हणजे वचन सांगते की तुम्ही असत्य बोलता. ज्यावेळेस आम्ही असत्य बोलतो त्यावेळेस न्यायाच्या दिवशी मला हिशोब द्यावा लागेल. बघा किती आम्हाला जागरूक राहायची गरजेचं आहे. किती आम्ही स्वतःला जागरूक ठेवलं पाहिजे, किती आम्ही स्वतःला सांभाळलं पाहिजे, किती आम्ही परमेश्वराचा भय धरून चाललं पाहिजे, किती आम्ही देवावर मनापासून प्रीती केली पाहिजे, देवाच्या मार्गात मला चाललं पाहिजे. रोमकरासपत्राचा 1ला अध्याय आणि 30वं वचन सांगतं की ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकार असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्मकल्पक, माता पितांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दयी असे होते. जे या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहे. या गोष्टी ज्या आहेत ना, हे सर्व जिभेद्वारे घडतात. लक्षात घ्या. चहाडखोर सांगितलेले, चाडी लावणं. निंदक म्हणजे निंदा करणारं, देवाला तिटकारा असलेले, उद्धटपणा, गर्विष्ठ, बडाईखोर, हमपणा. हे ज्या गोष्टी कुठून येतात माहिती आहे का? जिभेद्वारे येतात. वचन आम्हाला सांगते की हे सर्व रीतीने वागतात ते मरणास पात्र आहे. असे वागणारे. म्हणून आमच्या जिभेवरती माझ्या भावांनो खूप कंट्रोल असला पाहिजे. ज्या जिभेद्वारे आम्ही देवाची स्तुती करतो, ज्या जिभेद्वारे आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो, त्या जिभेद्वारे आम्ही लोकांना शाप सुद्धा देतो. म्हणून तो वचन सांगता आम्हाला की एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात.
माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. झऱ्याच्या एका छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? झरा पाहिला असन, ज्याची सुरुवात एक छोट्याशा छिद्रामधून असते. ते एकच छिद्र असतं, त्या छिद्रातनं गोडच पाणी निघतं, कडू पाणी निघत नाही. आपलं मुख सुद्धा परमेश्वराने एकच दिलेलं आहे आम्हाला. तसं पाहायला गेलं तर 2 डोळे 2 कान आहेत, पण मुख एक आहे. त्या मुखातनं जर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत, ते येशू ख्रिस्ताच्या वचनावर चालणारे आहोत, तर आमच्या मुखातनं गोड पाणीच निघलं पाहिजे, कडू पाणी निघू नये. खूप महत्वाचं आहे. ज्याला हा विषय किंवा हा संदेश समजेल, माझा विश्वास आहे त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याचशा गोष्टी या 4-5 वचनामध्ये प्रभूने आम्हाला सांगितलेल्या, स्पष्टरित्या सांगितलेल्या आहेत की जीव हे अनितीचं भुवन आहे. आपल्या अवयव सर्व शरीरात अमंगळ करणारा कुठला गोष्ट असेल, कुठला अवयव असेल, तर ती जीभ आहे. या जिभेद्वारेच आमच्या शरीरामध्ये सर्व अमंगळपणा निर्माण होते. सर्व गोष्टी बदलण्याचं ताकद या जिभेमध्ये आहेत माझ्या भावा बहिणी. समज गैरसमज निर्माण कुठून होतात? बोलण्याद्वारे होतात. पण विश्वासणाऱ्यासाठी खूप महत्वाचं आहे की ज्यावेळेस ती रक्तस्रावी स्त्री ती म्हणाली की मी त्याच्या जागेच्या गोण्याला स्पर्श करेन तर मी बरे होईन, एक चांगले उद्गार तिने काढले त्या ठिकाणी आणि तिला आरोग्य मिळालं. त्याचप्रमाणे 38 वर्ष दुखणे करी, ज्यास परमेश्वर त्याला विचारतो येशू ख्रिस्त की काय तुला बरे व्हायची इच्छा आहे का? त्या ठिकाणी त्याच्या मुखातनं बघतो होय निघायला पाहिजे होतं, पण त्याने बरेचसे कारण त्या ठिकाणी सांगितलेले. आज देव आम्हाला या ठिकाणी सांगत की आमच्या मुखातनं लोकांसाठी आशीर्वादच निघाले पाहिजे. किती लोक तुम्हाला श्राप देत असतील, पण तुम्ही या लोकांना आशीर्वादच द्या. किती लोक तुमच्या विरुद्ध बोलत असतील तर त्या लोकांविरुद्ध तुम्ही त्यांना क्षमाच करा. जे तुमची निर्विस्तार करतात किंवा तुमचे वाईट असतात, परमेश्वराकडे त्यासाठी प्रार्थना करा. आम्हाला देवाने हे शिकवलंय. वाईटाबद्दल वाईट करायला आम्हाला देवाने सांगितलं नाही तर नाही, तर चांगल्याने वाईटाला जिंकायला आम्हाला सांगितलेलं आहे. आमचा चांगुलपणा कुठून दिसतो? आमच्या शब्दातनं, आमच्या बोलण्यातनं लोकांना दिसतो, आमच्या साक्षीद्वारे दिसतो. आमची साक्ष लोकांसमोर आम्ही बोलण्याद्वारे आम्हाला ते कळतं की आम्ही बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. आमचा देव म्हणतो की जे तुम्हाला श्राप देतात त्यांना तू आशीर्वाद द्या. कठीण आहे, पण देव आम्हाला सांगत आहे. आमच्या मुखात लोकांसाठी नेहमी चांगले शब्द असले पाहिजेत. आमच्या अंतःकरणामध्ये लोकांसाठी नेहमी कळवळ असलं पाहिजे. आम्ही प्रार्थना केलं पाहिजे लोकांसाठी. ओझं घेऊन चाललं पाहिजे आम्ही. परमेश्वराला ते लोक हवेत ज्याच्याद्वारे, ह्या मुखाद्वारे गोड शब्द लोकांसाठी निघतील. ही जीभ खूप महत्वाची आहे माझ्या भावांनो. ह्याच्यावरती कंट्रोल असू द्या. या जिभेद्वारे अनेक जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक पती पत्नीमध्ये वाद निर्माण झालेले आहेत. अपशब्द बोलले जातात, वाईट बोललं जातं, श्राप दिले जातात. त्याच्यामुळे नाना प्रकारच्या गोष्टी निर्माण होतात. पण माझ्या भावांना आमचा देव आम्हाला सांगतो, जो तुला कोणी श्राप देतो त्याला तू आशीर्वादच दे. आज तुम्हाला देवाने ह्या जिभेद्वारे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी नेमलेलं आहे. म्हणून या जिभेचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करा. कोणाची निंदा करू नका, कोणाविरुद्ध बोलू नका, कुठे चहाडी करू नका, शिव्या कोणाला देऊ नका, श्राप कोणाला देऊ नका. तर फक्त या जिभेद्वारे आशीर्वाद, आशीर्वाद आणि आशीर्वादच द्या. जर तुम्ही लोकांना आशीर्वाद द्याल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. म्हणून आमचं मुख नेहमी परमेश्वरासाठी उपयोगात कसं येईल ह्याच्याकडे मी लक्ष दिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की तिच्या योग्य जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसाला तिच्या योग्य शापही देतो. देवाची प्रतिमा, प्रत्येक व्यक्ती हा देवाची प्रतिमा आहे. मोठे सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपलं एकुलता एक पुत्र दिला, यासाठी कोणाचा नाश होऊन त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त हो. प्रत्येक व्यक्ती हा देवाची प्रतिमा आहे.
म्हणून आमचा देव आम्हाला सांगतो की आम्ही त्याच्यावरती प्रीतीच केली पाहिजे. आमच्या शरीराला प्रभू माहिती नाही, हरकत नाही, पण आम्ही त्याच्यावर प्रीती करून आम्ही त्याला प्रभू सांगू शकतो. ती प्रीती तर पहिले करा, त्या मुखात त्या व्यक्तीसाठी प्रीती तर निघू द्या, ते शब्द प्रीतीचे निघू द्या. ते निघालेच नाही तर आम्ही त्या व्यक्तीला जिंकू कसं? येशू ख्रिस्ताविषयी सांगणार कसं आम्ही? म्हणून आमच्या जिभेवर आमचा ताबा असला पाहिजे. ही जीभ माझ्या भाऊ बहिणींनो, ही आग लावणारी गोष्ट आहे. ज्यावेळेस आम्ही हिच्यावर ताबा ठेवतो त्यावेळेसच आम्ही आमचे आशीर्वाद प्राप्त करतो. मोठं सांगतं की तुझ्या बोलण्याद्वारे तू निर्दोष ठरशील आणि तुझ्या बोलण्याद्वारे तू दोषी ठरशील. म्हणून आज मला तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, जो पवित्र आत्म्याद्वारे हा मेसेज प्रभूने आज मला दिलेला आहे, की या जिभेद्वारे अनेक गोष्टी वाईट होतात, नाना प्रकारचे समज गैरसमज निर्माण होतात, तट पडतात, फुटी निर्माण होतात, लोक एकमेकांपासून दुरावले जातात. म्हणून जर माझ्या जिभेवर कंट्रोल असेल आणि या जिभेद्वारे फक्त या मुखातनं गोड पाणीच निघेल, तर माझ्या भाऊ बहिणींनो, एक प्रत्येक आत्मा देवराज्यामध्ये यायला वेळ लागणार नाही. प्रत्येक आत्मा आम्हाला देवाने लोकांसाठी जे मुख दिले ते चांगलं बोलण्यासाठी दिलेले. लोकांना तोडण्यासाठी आम्हाला देवाने निवडलं नाहीये. आमची निवड यासाठी केली की आम्ही ख्रिस्त लोकांना या मुखाद्वारे सांगावा. त्यासाठी माझ्या मुखामध्ये चांगले शब्द असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा चांगले शब्द माझ्या मुखामध्ये असतील तर त्यावेळेसच आम्ही देवाचं गौरव करू शकतो, देवाचे उपकार स्मरण करू शकतो, देवाच्या नावाला धन्यवाद देऊ शकतो. म्हणून या जिभेवर कंट्रोल असू द्या. आणि माझा विश्वास आहे देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे या वचनाद्वारे. हे वचन माझा विश्वास आहे की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. जसं आम्ही आमच्या जिभेवर कंट्रोल ठेवतो, ती जीभ पूर्ण आग लावते आणि त्याच्याद्वारे नाना प्रकारचे कुटुंब उद्ध्वस्त होतात, आमचं वैयक्तिक जीवनसुद्धा उद्ध्वस्त होतं. पण आजपासून आपण निर्णय करूया की माझ्या जिभेवर ताबा असणार आहे. ह्या जिभेद्वारे कधीच मी अपशब्द कोणाला बोलणार नाही, कोणाची निंदा करणार नाही, कोणाची चाडी मी करणार नाही. त्या जिभेद्वारे मी फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करणार, त्याच्या नावाला धन्यवाद देणार आणि त्याचं पवित्र वचन या जिभेद्वारे, या मुखाद्वारे मी सतत आणि सतत कबूल करत राहणार. ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचं जीवन, आत्मिक जीवन जगायला सुरुवात करू तर आमची आत्मिक लेवल वाढत जाणार आहे, आमचा विश्वास वाढत जाणार आहे, आमचं प्रार्थनामय जीवन वाढणार आहे आणि एक आनंद, शांती, समाधान आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला प्राप्त होत जाणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचं करायला सुरुवात करू, मी खात्रीने सांगतो तुमचं दैनंदिन जीवन, आत्मिक जीवन, कौटुंबिक जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. यास आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. खरोखर देवपा, तुझं पवित्र वचन आम्हाला बनवतं, आम्हाला घडवतं माझ्या देवा. ज्या वेळेस ज्या वचनाची गरज असते प्रभू, ती पवित्र आत्म्याद्वारे तो आम्हाला देतोस माझ्या देवा. कधी कधी आम्ही आमच्या धार्मिक जीवनामध्ये वाहवत जातो प्रभूची. आम्हाला वाटतं आम्ही ज्या गोष्टी करतो त्या बरोबरच आहे माझ्या देवा. पण देवा, आम्ही तुझे आभार मानतो की त्या वेळेस प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू आमच्यावर कंट्रोल आणतो की आम्ही कसं आमचं धार्मिक जीवन असावं, कशा प्रकारे आमचं विश्वासणारं जीवन असावं, हे तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला बोध करतो परमेश्वर. प्रभू, हा जो शरीरामध्ये आम्हाला दिलेला अवयव प्रभूजी, हा अवयव लहान असला तरी परमेश्वरा हा आग लावणारा अवयव परमेश्वरा. प्रभू, आज परमेश्वरा या जिभेवरती आमचा कंट्रोल असू दे येशूच्या नावात देवा. या जिभेद्वारे प्रभू आमच्या मुखातनं परमेश्वरा केवळ तुझं गौरव व्हावं, तुझी स्तुती व्हावी, तुझी आराधना व्हावी, तुझ्या वचनाची घोषणा व्हावी परमेश्वरा. यासाठी परमेश्वरा या जिभेचा उपयोग होऊन दे माझ्या परमेश्वरा. ना की प्रभूजी या जिभेद्वारे कोणाची निंदा, कोणाची चाडी, कोणाला श्राप प्रभू या जिभेद्वारे न देता प्रभूजी आम्ही लोकांना आशीर्वादच द्यावा, अशी कृपा तो आम्हा सर्वांना पुरव माझ्या परमेश्वरा. की प्रभू या जिभेद्वारे माझ्या परमेश्वरा माणसं जोडली सुद्धा जातात आणि तोडली सुद्धा जातात माझ्या परमेश्वरा. तर प्रभू आम्हाला जोडणारं बनव माझ्या परमेश्वरा, जोडणारं बनव माझ्या प्रभूजी. अशी कृपा तो आम्हा सर्वांना पुरव परमेश्वरा.
स्वर्गीय पिते बसलेले प्रत्येक माझ्या भाऊ बहिणीला जे ऑनलाईन पाहते त्या सर्वांना प्रभू येशू मी तुझ्या हाती समर्पित करतो ते पहा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वरा आज प्रत्येकाला आज मी आशीर्वादित करतो प्रभूची. आत्मिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, आरोग्याचे आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद येशूच्या नावात मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळी करतो. सर्व मान सन्मान गौरव ख्रिस्ता मी तुला देत येशू ख्रिस्तांचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. याच प्रभूची प्रार्थना.